रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। नूर कॉलनीत अवैध गॅस सिलेंडर साठा उघड, 40 सिलेंडर आणि 23 रेग्युलेटर जप्त, एकावर गुन्हा। पुसद शहरातील नूर कॉलनी परिसरात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर साठवून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून मोठी कारवाई केलेली आहे। या कारवाईत विविध कंपन्यांचे 40 गॅस सिलेंडर आणि 23 रेग्युलेटर असा अंदाजे 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जिल्ह्यात अवैध गॅस सिलेंडर साठवणूक, तस्करी व इतर अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी कुमार चिंता पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा सक्रियपणे कारवाई करत आहे। त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांनी पथकांना गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या। दरम्यान 23 मार्च रोजी दुपारी सुमारे 12च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की नूर कॉलनी सुभाष वॉर्ड येथील आरिफ मोहम्मद कच्ची हा इसम घरामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर साठवून ते जास्त दराने विक्री करत आहे। या माहितीच्या आधारे पुरवठा निरीक्षक व पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला। या छाप्यात भारत, HP आणि इंडियन या कंपन्यांचे एकूण 40 गॅस सिलेंडर आणि 23 रेग्युलेटर आढळून आले। याबाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर न दिल्याने सदर सिलेंडर अवैधरित्या साठवून काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवले असल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे सुमारे 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। या प्रकरणी पुरवठा निरीक्षकांच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजय तसेच पुसदच्या तहसीलदार रेखा वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला। पुसद प्रतिनिधी।